तर ह्यांचं आपसात नक्की मनातून वैर असावं, ह्यात कुठे वाद नाही. कारण इतकं काही त्यांच्या आता बघा तुम्ही टीव्हीवर मी स्वतः बघते त्यांचं जी बॉडी लँग्वेज आहे ना एकमेकांना भेटण्याची, ती फारशी चांगली वाटत नाही. धनंजयच आहे आपसूक मारगळ्यात हात टाक आणि तिच्याशी बहीण ताई-ताई करून बोलतो. ते फार ओव्हर ॲक्टिंग वाटते. आणि एक सामान्य एक थर्ड पर्सन म्हणून मी तुम्हाला सांगते, की तुम्ही जे दाखवता ते फार ओव्हर ॲक्टिंग आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं आपसात ते कामासाठी एकत्र आले, नंतर नाहीतर पुन्हा ते वेगळे होऊ शकतात. माझं असं मत आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, परळी, बीडच्या जनतेला, की ह्यांना आता 10-15 वर्ष घरी बसवा. ह्याचं काय आत्ता जे कुठलं मिळालंय, कुठलं खातं मिळालं त्याला मिनिस्ट्रीचं हां, नाही कृषी मंत्री नाही आहे आता तो. तर दुसरं आहे खातं अन्न पुरवठा. आता त्या अन्नातूनही विषबाधा करायचा हा. त्याच्यापेक्षा याला आता तुम्ही मंत्रिपद काढा. ह्याची आमदारकी रद्द करा.